आत्ताचा होणारा सामना कातोबानात 11 विरुद्ध श्रीराम काळेवाडी।
चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण काळेवाडी संघाकडून. बॉलरचं प्रदीप, बॉलर प्रदीप आहे आणि आता स्ट्राईकला आहे तो. कटकेचं नाव काय रे? कटकेचं नाव काय? ओमकार कटके आणि खालचा गुड्डू. प्रदीप यांचा सामना करेल तो ओमकार. पहिलं षटक चालू, चांगल्या प्रकारे प्लेड आणि पुन्हा एकदा एक धाव पळून पूर्ण. धावसंख्या पोहोचते ती 2. बिनबाद 2. 6 षटकांचा सामना, 2 षटकांचा पॉवर प्ले. गुड्डू, पुन्हा एकदा गुड्डू स्ट्राईक वरती. प्रदीप यांचा सामना करणार आहे तो गुड्डू. चांगल्या प्रकारचा चेंडू, निर्धाव स्वरूपाचा चेंडू. अंपायरचा निर्णय अंतिम राहिल्याचा सर्वांनी नोंद घ्यायची आहे. कोणी कोणत्या प्रकारचाही पंचांशी वाद घालायचा नाही. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय तो प्रदीप. यॉर्कर स्वरूपाचा चेंडू चांगल्या प्रकारचा खेळून काढलाय तो गुड्डू यांनी. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. धावसंख्येत 1 ने वर. धावसंख्या पोहोचली ती 3. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. प्रदीप यांचा सामना करणार आहे तो ओमकार. चांगल्या प्रकारची फटकेबाजी करतो तो ओमकार. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू थोडासा मिस हिट. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. धावसंख्या स्थिर. पॉवर प्ले चालू. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय तो प्रदीप श्रीराम काळेवाडी संघासाठी. चांगल्या प्रकारचा रिव्हर्सिप ओमकार यांच्याकडून आणि यावरती पळून एक धाव सहजरित्या. चौकार. अंपायरचा इशारा चौकार. धावसंख्या 4 ने वर. धावसंख्या पोहोचली ती 7. बिनबाद 7. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 7. 6 षटकांचा सामना. पाहूया कोण पुढचं षटक घेऊन येते ते श्रीराम काळेवाडी संघासाठी. दोन्ही संघाच्या एक्स्ट्रा प्लेयर्सला विनंती आहे की एक एक प्लेयर इथं पाठवा तुमचा. नंतर कोणत्या प्रकारची तक्रार चालून दिली जाणार नाही. अजित काळे लेग साइडच्या दिशेने मारलेला हा पटकन. यावरती षटकार. गुड्डू याच्या बॅटमधून या इनिंगचा पहिला षटकार. धावसंख्येत 6 ने वर. धावसंख्या झाली ती किती झाली? 13 चे बरोबर आहे. 13. धावसंख्या पोहोचली ती 13. बिनबाद 13. ओमकार आणि गुड्डूची जोडी मैदानात. अजित काळे यांचा पुढचा चेंडू मिस हिट. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. धावसंख्या स्थिर. धावसंख्या आहे ती 13. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन आले ते अजित काळे श्रीराम काळेवाडी संघासाठी. आणि यावरती फिल्डर बॉलच्या दिशेने चांगल्या प्रकारचा फटका आणि चांगल्या प्रकारचा झेल टिपलाय तो सचिन काळे यांनी. गुड्डू यांच्या स्वरूपात कातोबानात 11 संघाला पहिला झटका. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते सचिन काळे यांच्याकडून.
पाहूया गुड्डू यांची जागा भरून काढण्यासाठी कोण येते ते कातोबानाथ 11 संघाकडून, आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो मुन्ना. ऋत्विक उर्फ मुन्ना काळे. गुड्डू गुड्डू गाडे यांच्या स्वरूपात पहिला झटका लागला तो कातोबानाथ 11 संघाला. धावसंख्या आहे ती 13. दुसरं षटक चालू. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन आलाय तो अजित काळे. अजित काळे यांचा सामना करणार आहे तो मुन्ना. 2 ओव्हर्सचा पॉवर प्ले, 6 षटकांचा सामना. पॉवर प्लेचं शेवटचं षटक. आणि पुन्हा एकदा फुलटॉस स्वरूपाचा चेंडू, पण थोडासा यावरती मिस हिट झाला मुन्ना यांच्याकडून. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव पूर्ण. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 14. 1 बाद 14. चांगल्या प्रकारची गोलंदाजी, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण श्रीराम काळेवाडी संघाकडून. हा पुढचा चेंडू वाईड स्वरूपाचा चेंडू. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 15. 1 बाद 15. ऑफसाईडच्या दिशेने हा कटवलेला चेंडू. यावरती 1 धाव पळून सहजरित्या पूर्ण. फिल्डर बॉलच्या दिशेने चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव पळून पूर्ण. 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 17. 1 बाद 17. दुसरं षटक चालू. पॉवर प्लेचं शेवटचं षटक. वाईड. पुन्हा एकदा धावसंख्येत 1 ने भर. वाईडच्या स्वरूपात 1 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 18. 1 बाद 18. गुड्डू गाडे यांच्या स्वरूपात पहिला झटका बसला तो कातोबानाथ 11 संघाला. ठकास महाटक असे 2 संघ. ऑफसाईडच्या दिशेने केलेला हा प्लेड. यावरती 1 धाव पळवून सहजरित्या पूर्ण. चांगल्या प्रकारचा हिट. धावसंख्या पोहोचली ती 19. 2 षटकांच्या समाप्तीनंतर कातोबानाथ 11 संघाची धावसंख्या आहे ती 19. 1 बाद 19. वैयक्तिक दुसरं संघाचं तिसरं षटक घेऊन आले ते प्रदीप. प्रदीप यांचा सामना करणार आहेत ते ओमकार. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. पॉवर प्ले समाप्त. चांगल्या प्रकारच्या फटकेबाजीची गरज आहे ती कातोबानाथ 11 संघाला, कारण की समोरचा संघ देखील तेवढाच मजबूत आणि ताकदीचा. वाईड स्वरूपाचा चेंडू. धावसंख्या पोहोचली ती 20. 1 बाद 20. वैयक्तिक दुसरं संघाचं तिसरं षटक घेऊन आलाय तो प्रदीप. धावसंख्या आहे ती 20. तिसरं षटक चालू. चांगल्या प्रकारे मारलेला हा फटका गॅपमध्ये. यावरती चौकार. चांगल्या प्रकारची बॅटिंग पाहायला मिळते ती ओमकार कटके यांच्याकडून. धावसंख्येत 4 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 24. 1 बाद 24. तिसरं षटक चालू. टाकतोय तो प्रदीप. सामना करतोय तो ओमकार. पंचांचं काम पाहतायत ते प्रमोद इनामके आणि शुभम वायदंडे. प्रदीप यांचा पुढचा चेंडू. आणि यावरती पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा फटका. थोडासा स्लो असा हा चेंडू. फिल्डर बॉलच्या दिशेने चांगल्या प्रकारचा झेल टिपलाय तो काळेवाडी संघाकडून. आणि ओमकार यांच्या स्वरूपात दुसरा झटका कातोबानाथ 11 संघाला. चांगल्या प्रकारची फटकेबाजी करत होता तो ओमकार.
मलाच पाठवतात मलाच पाठव ही मला सांगते अरे ही मला सांगते ही एकदा म्हणते ते ऋषाला सांग
चौथं षटक चालू, चौथ्या षटकाचा शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा मिसहिट. षटक समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 30. 5 बाद 30. 6 षटकांचा सामना, 2 षटक शिल्लक. वैयक्तिक पहिलं संघाचं 5वं षटक घेऊन आले ते सचिन काळे. सचिन यांचा सामना करणार आहेत ते समीर. स्लो स्वरूपाचा चेंडू, बॅट्समनला समजलाच नाही. मिस्ट्री बॉलर सचिन. आणि यावरती एक धाव पडून पूर्ण धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 31. 5वं षटक चालू. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा चेंडू. अंपायरचा निर्णय हा अंतिम राहील याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. चांगल्या प्रकारचे अंपायरिंग करतायत ते प्रमोद इनामके आणि शुभम वायदंडे. सचिनचा पुढचा चेंडू. चांगल्या प्रकारचा मारलेला हा फटका गॅप मध्ये आणि यावरती चौकार. बॉल अडवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. धावसंख्येत 4 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 35. पाचवं षटक चालू. 6 षटकांचा हा सामना. अजित काळे सचिन काळे यांना थोडासा कान मंत्र देताना. पदे वगैरे कुठली वायर म्हणते ती. पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. धावसंख्या आहे ती 35. अमर यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा एक लेग साइडच्या दिशेने मारलेला फटका. थोडीशी मिसफील्ड. पुन्हा एकदा मिसफील्ड. गचाळ असं क्षेत्ररक्षण काळेवाडी संघाकडून. धावसंख्येत 4 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 39. पिल्या पवार. हे कोण आहे पिल्या? पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. बॉलरचं नाव काय? अक्षय ओम. शेवटचं षटक घेऊन आले ते ओम काळे. त्यांचा सामना करत आहेत ते समीर. पुन्हा एकदा सेम स्वरूपाचा चेंडू. लेग बायच्या स्वरूपात एक धाव पळून पूर्ण. धावसंख्या झाली ती 40.
5 बाद 40. यांचं नाही. त्रिफळा बाद झालेत ते अमर. ओम काळे यांचं चांगल्या प्रकारची गोलंदाजी. शेवटचं षटक टाकतायत ते ओम. इथून आवाज डायरेक्ट कोणाच्या ओळखीचं आहे ते पोरग त्याने आवाज. नवीन बॅट्समन सूरज पवार. सहा बाद 40 ला नाही काट मारली. किती आहे ती? काय विषय? जेलवाद झालेत ते सूरज. धावसंख्या स्थिर. धावसंख्या आहे 40. शेवटचं षटक चालू. हॅट्रिक चान्स आहे काय त्याला? हॅट्रिकचा चान्स ओम काळे यांना. नवीन बॅट्समन आहेत ते निलेश झेंडे. आउट झाले सूरज पवार. सूरज पवार यांची जागा भरून काढण्यासाठी आले ते निलेश झेंडे. हॅट्रिकचा चान्स आहे ओम काळे यांना. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. वाईड स्वरूपाचा चेंडू. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या झाली ती 41. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या आहे ती 41. शेवटचा चेंडू शिल्लक. ओम काळे यांची चांगल्या प्रकारची गोलंदाजी. वाईड स्वरूपाचा चेंडू. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 42. पुन्हा एकदा अंपायरचा इशारा वाईड. आणि धावसंख्येत पुन्हा एकदा 1 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 43. 43. अंपायरने काय सांगितले? अंपायर चेक करा बरं. वाईडचे चेक करा. आपणच घ्यायचं नाही मग कोण घेणार? आहे ना ते अक्षय तू बघ. आपली मॅच कोणा बरं आता? वाईड नाही अंपायर. आते बो. षटक समाप्त. जिंकण्यासाठी एक वाईडचा खोडला का? जिंकण्यासाठी 43 धावांची आवश्यकता श्रीराम काळेवाडी संघाला. एक वाईडचा कमी केला ना परत. आताच कमी केलं. एक सांगित याला.
श्रीराम काळेवाडी संघाला जिंकण्यासाठी 43 धावांची आवश्यकता. 36 चेंडू 43 धावा. कोण आहे काय माहित. याच्या नंतरचा होणारा सामना शंभूराजे प्रतिष्ठान विरुद्ध श्रीराम काळेवाडी संघाला जिंकण्यासाठी 43 धावांची आवश्यकता. 36 चेंडू 43 धावा. आणि काळेवाडी संघाकडून पहिली जोडी मैदानात प्रदीप सतपळे आणि आप्पा यांच्या स्वरूपात. पंच जरा सामना थांबवा 5 मिनिटं.
पहिलं षटक कातोपणात 11 संघाकडून घेऊन आले ते ओमकार कटके आणि काळेवाडी संघाकडून पहिली जोडी मैदानात प्रदीप आणि आप्पा यांच्या स्वरूपात. जिंकण्यासाठी 43 धावांची आवश्यकता. चांगल्या प्रकारचा फटका यावरती फिल्डर बॉलच्या दिशेने. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण, तरी देखील 2 धावा पळून पूर्ण. जिंकण्यासाठी लागत आहेत ते 43 धावा. 6 षटकांचा हा सामना, 2 षटकांचा पॉवर प्ले. वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन आले ते ओमकार कटके. ऑफसाईडच्या दिशेने हा गॅपमध्ये मारलेला हा फटका यावरती चौकार. धावसंख्येत 4 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 6. बिनबाद 6. जिंकण्यासाठी लागत आहेत त्या 43 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये ओमकार यांच्याकडून थोडासा बदल. लेग साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, मिस हिट. यावरती चांगल्या प्रकारचा झेल घेतलाय मुन्ना यांनी आणि प्रदीप यांच्या स्वरूपात पहिला झटका. चांगल्या प्रकारची गोलंदाजी, चांगल्या प्रकारचं कमबॅक केलंय ते ओमकार कटके यांनी. पाहूया काळेवाडी संघाकडून प्रदीप यांची जागा भरून काढण्यासाठी कोण येतंय ते. रन किती झाले दादा? धावसंख्या आहे ती 6. 1 बाद 6. पहिलं षटक संपलं का? पहिलं षटक चालू. प्रदीप यांची जागा भरून काढण्यासाठी आलेत ते मचिंद्र काळे. ओमकार यांचा पुढचा चेंडू सामना करणार आहे तो मचिंद्र. नॉन स्ट्रायकरला आहे तो आप्पा. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय तो ओमकार. यॉर्कर स्वरूपाचा चेंडू, चांगल्या प्रकारे टोलवलेला हा चेंडू. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 7. 1 बाद 7. जिंकण्यासाठी लागत आहेत 43 धावा. वैयक्तिक पहिलं षटक, संघाचं पहिलं षटक टाकतोय तो ओमकार. ओमकार यांचा सामना करणार आहे तो आप्पा. लेफ्टी बॅट्समन आप्पा. चांगल्या प्रकारे हा मारलेला फटका आप्पा यांनी आणि यावरती चौकार. अंपायरचा इशारा चौकार. धावसंख्येत 4 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 11. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचलेली आहे ती 11. 1 बाद 11. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन आलेत ते बाबू. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतात ते बाबू. आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती चांगल्या प्रकारचा ठसा उमटलाय तो बाबू यांचा. तिकडे गेलाय ना.
अक्षय काळे यांचे खूप खूप आभार. बाबू यांचा पहिला चेंडू चांगल्या प्रकारे मारलेला हा फटका फिल्डर बॉलच्या दिशेने. गचाळास क्षेत्ररक्षण आणि चौकार. अंपायरचा इशारा चौकार. धावसंख्येत गचाळास या क्षेत्ररक्षणामुळे 4 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 15. बाबू यांचा पुढचा चेंडू सामना करणार आहे तो मचिंद्र. हलकासा प्लेड. एक धाव पळून सहजरित्या पूर्ण. मचिंद्र यांच्याकडून सेन्सेबल बॅटिंग. धावसंख्या पोहोचली ती 16. इकडे काय तिकडे बघायचं बाबू यांचा पुढचा चेंडू सामना करणार आहे तो आप्पा. आणि यावरती लेग बायच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या झालेली आहे ती 17. जिंकण्यासाठी लागतायत ते 43 धावा. दुसरं षटक चालू. 1 बाउन्स. बाबू यांचा पुढचा चेंडू चांगल्या प्रकारे लेग साइडच्या दिशेने मारलेला हा चेंडू. गॅप मध्ये मारलेला हा फटका आणि 4 धावा. अंपायरचा इशारा 4 धावा. धावसंख्या पोहोचली ती 21. चांगल्या प्रकारची बॅटिंग पाहायला मिळते ती मचिंद्र यांच्याकडून. आत्ताचा चालू सामना कातोबनात 11 विरुद्ध श्रीराम काळेवाडी. बरोबर आहे ना. कातोबनात 11 संघाने प्रथम बॅटिंग करून जिंकण्यासाठी 43 धावांचं आव्हान समोर ठेवलंय ते श्रीराम काळेवाडी संघासमोर. बाबू यांचं थोडंसं महागड षटक. क्षेत्ररक्षण सुद्धा चांगल्या प्रकारचं करण्याची गरज हा सामना जिंकण्यासाठी कातोबनात 11 संघाला. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. एकाच धावावरती समाधान मानावं लागेल ते काळेवाडी संघाला. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 22. आहे किती काय दिला की ह्यांना द्यायचे खेळा आहे नवीन. चांगल्या प्रकारचा आप्पा यांनी मारलेला पुन्हा एकदा फटका. पुन्हा एकदा चौकार चौकार चौकार. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण अक्षय काळे यांचं. अरे ते फिल्डिंग नाही ते बोला नाही. त्यांचं जेवढं आभार मानावं तेवढं कमीच. अक्षय काळे. अक्षय दादा काळे. वैयक्तिक दुसरं संघाचं वैयक्तिक तिसरं ना. वैयक्तिक दुसरं संघाचं तिसरं षटक घेऊन आले ते ओमकार. पंचांना विनंती आहे सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे.
आणि तिसरं षटक संघासाठी आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आले ते ओमकार कटके. त्यांचा सामना करतील ते मचिंद्र काळे. क्षेत्ररक्षणामध्ये मुन्ना काळे यांच्याकडून थोडासा बदल पाहायला मिळतोय. जिंकण्यासाठी 43 धावांची आवश्यकता आहे. आत्ताचा स्कोर आहे 26. 24 चेंडूंमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे ती श्रीराम काळेवाडी संघाला. तिसरे षटक घेऊन आले ते ओमकार. आणि हा चांगल्या प्रकारे मारलेला फटका फिल्डर बॉलच्या दिशेने आणि यावरती षटकार. चौकार. अंपायरचा इशारा चौकार. धावसंख्या 4 ने भर. धावसंख्या पोहोचत आहे ती 30. एक बाद 30. चांगल्या प्रकारची फटकेबाजी पाहायला मिळते ते मचिंद्र काळे यांच्याकडून. ऑफसाईडच्या दिशेने गॅपमध्ये मारलेला हा फटका मचिंद्र काळे यांनी यावरती एक धाव पळून सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. दुसऱ्याच धावेवरती 2 धावांवरती समाधान मानावं लागेल ते काळेवाडी संघाला. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 32. थोडस महागड असं षटक म्हणावं लागेल ओमकार यांचं. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने मारलेला हा फटका फिल्डर बॉलच्या दिशेने. चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 33. चांगल्या प्रकारची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते ती आप्पा आणि मचिंद्र काळे यांच्याकडून. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानात काळेवाडी संघाकडून. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. 6 षटकांचा असा हा सामना. तिसरं षटक चालू. याच्यानंतरचा होणारा सामना शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी विरुद्ध शिवप्रेमी. दोन्ही कप्तानांना विनंती आहे की टॉस उडवण्यासाठी स्टेज पाशी यायचंय आणि दोन्ही संघ मालक ओमकार यांचा पुढचा चेंडू सामना करणार आहे तो आप्पा. आप्पाने पुन्हा एकदा मारलेला हा फटका आणि यावरती षटकार. खूपच लांब मारलेला हा षटकार. धावसंख्या पोहोचली ती 39. जिंकण्यासाठी लागतायत ते 43. खूप आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते ते आप्पा यांच्याकडून. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न लेकिन वाईड चेंडू. वाईडच्या स्वरूपात. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 40. जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची आवश्यकता आहे श्रीराम काळेवाडी संघाला. यॉर्कर स्वरूपाचा चेंडू. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. हे षटक समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचत आहे ती 40. जिंकण्यासाठी अजून 3च धावांची आवश्यकता. 6 षटकांचा सामना. पुढचं षटक घेऊन आले ते कातोपनात 11 संघासाठी समीर यांचा सामना करणार आहेत ते मचिंद्र काळे. याच्यानंतरचा होणारा सामना शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी विरुद्ध
कोण आहे ती? शिवप्रेमी पवारवाडी. कोणी जिंकला का ना? शंभूराजे प्रतिष्ठान यांनी नाणेफेक जिंकलेली आहे, तरी त्यांनी त्वरित निर्णय कळवायचा आहे. बॉलिंग. आणि शंभूराजे प्रतिष्ठान यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. सुनील शेट्टी. समीर यांचा पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न, चांगल्या प्रकारचा चेंडू, निर्धाव स्वरूपाचा चेंडू. जिंकण्यासाठी 43 धावांची आवश्यकता आहे. आणि यावरती 22च्या स्वरूपात चौकार आणि हा सामना जिंकलेला आहे श्रीराम काळेवाडीनी. अतिशय सहजरित्या सामना जिंकलेला आहे तो श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी यांनी. याच्यानंतरचा होणारा सामना शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी विरुद्ध शिवप्रेमी पवारवाडी. आणि शंभूराजे प्रतिष्ठान यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे त्यांना विनंती राहील त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे.